नमस्कार, मी मंजू आणि माझ्या अंजली अपडेट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस तुमचा खूप छान चांगला जाऊ. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. तर आज आम्ही चाललेलो आहोत महालक्ष्मीच्या मंदिरात. तर हे जे महालक्ष्मीचं मंदिर आहे हे जंगलामध्ये आहे. 2 नद्यांचा मेळ आहे. तिथं काठावर बसलेल्या आहेत त्या महालक्ष्मी. तिथे चाललेलो आहोत. तर आता इथपर्यंत रोड होता, तर आम्हाला ऑटोने आणून घातलेला आहे आणि आता इथून जे आहे ते पायी जावं लागते. तर धरणाच्या काठाकाठाने आम्ही निघालो आहोत. तर खूप लांब जावं लागते आणि 2 नदीचा संगम आहे. तर तिथे त्या महालक्ष्मी ज्या आहेत त्या बसलेल्या आहेत. तर इथे अंजली शूटिंग काढत आहे रस्त्याने. अशा तऱ्हेने आमची जाताना पूर्ण मंदिरापर्यंत जाताना तिने शूटिंग जी आहे ती काढलेली आहे. तर इथे मुलं आहेत, ओमचे मित्र, ते धरणाच्या वरतून गेलेले आहेत आणि आम्ही जे आहे ते खालून चाललेलो आहोत. तर हा जंगलचा मार्ग आहे. तर आता आम्ही धरणाच्या काठावरून आलेलो आहोत. आता इकडे जे आहे ते वावर आहेत तुरीचे आणि पराठीचे. तर अशा तऱ्हेने आम्ही वावरातून शेतातून त्या महालक्ष्मीपर्यंत पोहोचत आहोत. स्कूल आहे गे. आणि इथे अंजली काढत आहे शूटिंग. ती म्हणत होती की पराठीमध्ये मस्त शूट केले जाते, तर थोडीशी तिने शूटिंग पण काढलेली आहे पराठीमध्ये. आणि आता इथे आम्ही पोचलेलो आहोत जिथं मंदिर आहे तिथे. तर ह्या बघा त्या महालक्ष्मी आहेत, नदीच्या काठावर बसलेल्या आहेत. ह्या महालक्ष्मी खूप जुन्या आहेत, पण इथे जास्त कोणी येत नाही. आतमध्ये जंगलात आहेत आणि यायला पण खूप असा रस्ता नाही आहे, जंगलचा मार्ग आहे. तर 12 महिन्यातून आम्ही एकच वेळ इथे येत असतो. तर आज या महालक्ष्मीचं जेवण नाही, स्वयंपाक. तर हा स्वयंपाक जो आहे तो घरी बनत असते आणि इथे त्यांना नैवेद्य घेऊन येत असतात. तर इथे नैवेद्य दाखवण्याची तयारी चालू आहे, रांगोळी. तर इथे बघा खाली दरी आहे. इथे समोर महालक्ष्मीच्या समोर उभं आहे, फक्त एकाच जणीला उभं राहता येते. तर इकडून तिकडून पूर्ण अशी दरी आहे. मंदिराच्या मागे खूप सारी जागा आहे, पण समोर महालक्ष्मीच्या समोर ना दरीच आहे, उभंच नाही राहता येत. तर इथे एक आणि इथे अशा तऱ्हेने पूजा करून घेतलेली आहे आम्ही. आणि नंतर जे आहे ते महालक्ष्मीचं पातर जे आहे ताट ते वाढतील. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसे पण माझ्या चॅनलवरती महालक्ष्मीचे खूप सारे व्हिडिओ आलेलेच आहेत अगोदर. तर आमच्या गावामध्ये महालक्ष्मीचा कार्यक्रम खूप जास्त प्रमाणात होत असतो. खूप घरी महालक्ष्म्या बसवल्या जातात आणि त्यांचं स्वयंपाक केला जातं. तर आता इथे महालक्ष्मीची पूजा चालू आहे. आणि हे बघा अशा तऱ्हेने झाड आहे एक मोठं, जिथे आम्ही झाडाखाली बसलेलो आहोत. आणि खूप सारे जण इथे आलेले आहेत. पूर्ण असं नदी आहे खोल आणि वरती असे झाडं आहेत. तर एकट्या कोणाला यायला खूप भीती वाटते. तर अशा तऱ्हेने खूप सारे जण इथं आलेले आहेत.
तर आता पातर वाढायची तयारी चालू आहे, नैवेद्य देवीला दाखवण्याची. तर अशा तऱ्हेने सर्व जे आहे देवीचा स्वयंपाक नैवेद्य हे डब्यामध्ये टाकून इथपर्यंत आणल्या जाते. आणि आरती महालक्ष्म्या जेवल्या की परत हे सर्व साहित्य जे आहे ते डब्यामध्ये भरून पुन्हा मग घराकडे नेल्या जाते आणि मग नंतर पंगत बसते. तर इथे मुलं इकडे देवीला ताट वाढेपर्यंत काही मुलं लहान लहान जी आहे ते झोपली होती आणि काही लुडो खेळत बसलेली होती. तर आता इथे दिवे लावत आहेत आणि पटकनच आरती पण होणार आहे. तर अशा तऱ्हेनं मागून दरी आहे आणि जास्त वापरता येत नाही इथं.